सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपल्या दिवसाची सुरुवात थोडी लवकरच झाली होती, पण आपल्याला मी आज ऑनलाईनच काम करणार होतो ॲक्च्युली. पण झालं असं की आपल्याला आज अचानक आउट स्टेशनची ट्रिप लागली. थोडं उशिरा फोन आला आणि नशिबाने एवढं चांगलं की ऑनलाईन सकाळपासून उबर ओलावरती भाडी पडतच नव्हते आणि ट्रिप जे पडत होते ते एकदम कमी फेअरचे पडत होते, त्यामुळे मी एक्सेप्ट नाही केलं. तेवढ्यात आपल्याला आउट स्टेशनच्या ट्रिपचा फोन म्हणजे एक प्रायव्हेट ट्रिपचा फोन आला. सो आपण ती घेतली. आता रेट वगैरे पण डिस्कस केलं आहे, सगळं झालं आहे. आता जाऊया कस्टमरच्या पिकअप पॉईंटवरती आणि त्यांना पिकअप करूया आणि निघूया. जायचं आहे आपल्याला कान्हूर म्हणून एक गाव आहे पुणे नगर रोडवरती, तिकडे जायचं आहे. वन डे रिटर्न होता आपण आज. वन साईड 180 किलोमीटर आहे. सो बघूया किती वेळ लागतो, काय लागतो. चला, आणि ट्रिप 0 करतोय आपण आता. ॲक्च्युली मी सकाळीच करायला पाहिजे होती. सकाळपासून मी 5-6 किलोमीटर गाडी चालवली ऑलरेडी. चालेल, चला जाऊया. क्लायंटला पिकअप करूया आणि जाऊया त्याच्या लोकेशनवरती आणि निघूया. चला. सो गाईज, आलोय आता क्लायंटच्या लोकेशनवरती आणि वाट बघतोय क्लायंटची. किती वेळ लागेल, 10 मिनिट फोन केला होता त्यांना, एक 10 मिनिटं लागेल म्हणून सांगितलंय. सो क्लायंटला पिकअप करूया आणि निघूया. मित्रांनो, पावसाचं वातावरण तर आहे. आता काय माहिती तिकडे पाऊस आहे का नाही. सो बघूया काय होतं. सो गाईज, आलोय आपण आता ठाकरे हॉटेल कर्जतला आणि होल्ड घेतलाय थोडं नाश्ता वगैरे करायला क्लायंटने. आता इकडनं सर्व नाश्ता वगैरे झाला आहे, मी पण केलं थोडंसं क्लायंट बरोबरच. आणि आता निघूया, चला पुढच्या प्रवासाला. सर, काही झालं आहे आपलं दर्शन आणि हे आहे देवीचं मंदिर आणि दर्शन वगैरे झालं आहे आता आपलं. आणि आता चाललो आहे आपण. दर्शन झालं आहे, आरती भेटली आपल्याला इथे पोचल्यावर आणि 6 वाजता डॉट पावणे 6ला पोचलो. 6ला आरती होते आणि देऊळ बंद होतं. टायमातच पोचलो आपण इथे आणि मी सांगितलंच होतं 6 वाजेपर्यंत पोचेन, तरी पावणे 6ला पोचलो आपण. आणि झालं आहे आता पूजापाठ. आता निघूया घरच्या साईडला. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, परवा आपण गेलो होतो लास्ट, जर तुम्ही सीन बघितलं असेल तर परवा आपण गेलो होतो पुण्याला आणि कालचा दिवस मी थोडा दुपारी आराम केला. आणि कारण ॲक्च्युली काल संध्याकाळी होती आपल्याला एअरपोर्टची ट्रिप, त्यामुळे एअरपोर्टला घेऊन गेलं. काल काय शूट नाही केलं, काय दाखवण्यासारखं नव्हतंच काल थोडं, कारण परवा रात्री आलो, थोडं उशिरा आलो 12:30-1 वाजता. त्यामुळे काल थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी आपण 7 वाजता ट्रिपला गेलो आणि दाखवण्यासारखं पण काय नव्हतं म्हणून शूट पण नाही काय केलं. सो आजचा आहे गुरुवार आणि आपल्या आजच्या कामाची सुरुवात होते दत्त मंदिरापासून. इथे आलो होतो दत्त मंदिरात, दर्शन वगैरे घेतलंय. आता आज आपण आपल्याला प्रायव्हेट ट्रिप आहे, मीरा रोड ड्रॉप करायचंय आणि तिकडनं मग बघू कसं काय रिटर्न यायचं किंवा मग एअरपोर्टला जायचं, बघू आपण कसं काय होतं ते. सो जाऊया पटकन क्लायंटच्या लोकेशनला. त्यांना फोन केलाय, एक 5-10 मिनिटात येतो म्हणून सांगितलंय. पोचूया त्यांच्या लोकेशनला, त्यांना पिक करूया आणि निघूया. चला. सो गाईज, आलोय आता आपण क्लायंटच्या लोकेशनला मीरा रोडला. जस्ट त्यांना मागेच बिल्डिंग कॉम्प्लेक्स आहे त्यांचं, तिथे ड्रॉप केलाय आणि जेवण पण करून घेतलं आताच. आणि मित्रांनो, आता विचार करतोय काय करू, अंबरनाथ साईडला डायरेक्ट जाऊ, नवी मुंबई साईडला का बॉम्बे साईडला. तर विचार करतोय बॉम्बे साईडला जाऊया, कारण डायरेक्ट अंबरनाथ साईडला गेलो ट्रॅफिक काय कमी भेटेल. ट्रॅफिक तर असेलच आहेच आणि येताना बघितलं तर पूर्ण घोडबंदर जाम होता. आणि पण
काय एवढा फेअर पण नाही भेटणार. तर विचार करतोय बॉम्बे एअरपोर्टला जाऊया, एअरपोर्ट साईडला जाऊया आणि मग एअरपोर्टवरनं एक दोन ट्रिप घेऊन निघूया. नवी मुंबई नवी मुंबई कनेक्टिंग, त्याच्या पुढे कनेक्टिंग ट्रिप घेऊन निघूया असं ठरलंय. सो चला निघूया. पटकन डिव्हाइस ऑन करतो सगळ्यात पहिलं तर. आणि मित्रांनो फेअर सो डिव्हाइस ऑन केलंय. आता बघू कुठली ट्रिप पडते. चला. सो गाईज जस्ट आता क्लायंटला ड्रॉप केलं एअरपोर्टला मागे आणि आता चाललोय पार्किंगमध्ये. वाजले 4. विचार करतोय 5 वाजता ऑनलाईन होऊ का आत्ताच ऑनलाईन. बघूया जर चांगल्या फेअरची भेटली ट्रिप सो घेऊया आणि ती निघूया. चला बघूया काय होतं. सो गाईज आलोय आता पार्किंगमध्ये एअरपोर्टच्या आणि फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि गाडी एवढे आहेत ना, जवळजवळ 180 गाड्या होत्या माझ्या पुढे. 100वर नंबर आलाय आता. आणि एक मिनिट आवाज खूप येत असेल. 100वर नंबर आलाय आता आणि गाडी आता एकदम लास्टला आणून पार्क करतो मी कधी पण इथे. इकडे जास्त कोणी येत नाही आतमध्ये कोपऱ्यामध्ये आणि लोकांना टाकायलाच येत नाही इकडे गाडी, त्याच्यामुळे. सो असं काय आहे आता वाट बघतोय. आपल्याकडची ट्रिप घ्यायची आहे. डायरेक्ट भेटली तर डायरेक्ट CNG पण आहे आपल्याकडे, डायरेक्ट जाऊ शकतो. भले 3 तास लागेल 3.5 तास लागेल चालेल. असं पण वाया गेलं तर तेवढंच टाइम जाईल. सो मी तेच विचार करतो कल्याणची वगैरे डायरेक्ट भेटली तर मजा येईल. असं काय आहे. सो बघूया कुठली ट्रिप भेटते का डायरेक्ट वाया भेटते. जसं पण भेटेल तसं घ्यायचं आणि जायचं असं आहे. चला बघू कुठली ट्रिप भेटते. आणि मगाशी वरती ॲक्च्युली जास्त बोललो नाही कारण वरती आहे ना खूप सिक्युरिटी टाईट आहे. सो त्याच्यामुळे बोलून देत नाही वरती. एअरपोर्टवरती कॅमेरा अलाउड नाही आहे. सो असं काय आहे. चला मग बघूया कुठली ट्रिप येते. चला.